नमस्कार. आजची गोष्ट आहे एका अशा युद्धाची ज्याने मृत्यूलाच हरवलं. कथेची सुरुवातच एका अशक्य घटनेने होते. एका अशा घटनेने ज्यामुळे अख्खा यमलोक हादरला होता. विचार करा, काळ आणि मृत्यूचा देव यमराज हरले होते. त्यांचं शरीर थरथरत होतं आणि मन पूर्णपणे खचलं होतं. पण हे सगळं घडलं कसं? तर या संघर्षाची ठिणगी पडली होती अनेक वर्षांपूर्वी अयोध्येत. यमदूतांनी सांगितलं की दारात एक दिव्य रक्षक आहे, पण यमराजांनी त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. अयोध्येत पोहोचल्यावर यमराजाचा सामना झाला हनुमानाशी आणि त्यांनी थेट आपला आदेशच सुनावला. पण हनुमान आपल्या निर्णयावर ठाम होते. ते नियतीसमोर अक्षरशः एक भिंत बनून उभे राहिले. स्वतःच्या अधिकाराला असं आव्हान मिळालेलं पाहून यमराज प्रचंड संतापले आणि मग एका महायुद्धाला सुरुवात झाली. पहिल्यांदा यमराजाची गदा तुटली, मग तलवार. आता त्यांच्याकडे फक्त एकच शेवटचं शस्त्र उरलं होतं. त्या यमदंडाला उत्तर म्हणून हनुमानाने आपलं विराट रूप धारण केलं, यमराजापेक्षाही मोठं. आणि मग हनुमानाने मृत्यूचं ते अंतिम शस्त्र चक्क गिळून टाकलं. यमराज त्यांच्यासमोर पूर्णपणे निष्प्रभ झाले. पण इकडे हे युद्ध सुरू होतं आणि तिकडे महालात एक वेगळीच दैवी लीला घडत होती. प्रभू रामांनी हनुमानाला एका साध्या कामासाठी पाठवलं, त्यांची हरवलेली अंगठी शोधायला. पण हे फक्त एक निमित्त होतं. अंगठीचा पाठलाग करता करता हनुमान पाताळात पोहोचले. तिथे एका गुहेत त्यांना दुसरे वृद्ध हनुमान भेटले. ते म्हणजे मागच्या युगातील हनुमान होते आणि त्यांनीच हनुमानासमोर काळाच्या चक्राचं रहस्य उलगडलं. त्यांनी तिथे असलेल्या असंख्य अंगठ्यांकडे बोट दाखवलं. प्रत्येक अंगठी म्हणजे रामाच्या कथेची एक पुनरावृत्ती होती. हनुमान या सगळ्या चक्रात अडकले असताना यमराजाला मात्र अयोध्येत प्रवेश करण्याची संधी मिळाली. हनुमान परत आले तेव्हा खूप उशीर झाला होता. त्यांना कळलं की त्यांची भक्तीच त्यांना प्रभूपासून दूर ठेवण्याचं कारण ठरली. म्हणजे ही गोष्ट फक्त भक्ती किंवा कर्तव्याची नाही, तर एका मोठ्या दैवी योजनेची आहे. मग प्रश्न हाच उरतो, श्रेष्ठ काय, हनुमानाची भक्ती की रामाची नियती?